षटकार टोकला त्यानंतर दुसऱ्या चेंडूचा विचार केल्यानंतर विकेटची सफलतापूर्वक गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, वेधक मारा, अगदी चेष्टा उकडवून टाकल्या मंगेश जाधवच्या. गोलंदाज मयूर वाघचौरने पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला तर अगदीच वाडी स्ट्रॉंग तो डोक्यावरून षटकार टोकला होता. दमदार सुरुवात करून दिली होती, चांगली सुरुवात केली होती मंगेश जाधवनं. असं वाटत होतं थोडंसं अडचणीमध्ये या ठिकाणी सापडेल गोलंदाजाला, परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले आणि पहिला गोल्डन डचचा शिकार ठरला फलंदाज अगदीच मंगेश जाधव. त्यानंतर दुसऱ्या चेंडूला अगदीच ग्राउंड डाऊन केलंय लॉंग ऑन रिझनला, सिंगल फास्ट आले. एकापेक्षा दुसरे काय मिळत नाही. राजेंना वैयक्तिक स्वतःचं खातं खोला आणि टीमच्या धावसंख्येत तब्बल भर पडले ते एका धावेनं आणि टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 7 अंकावरती. युनाइट क्रमांक 3 वरती जर का आपण पाहिलं ना तर फलंदाज आपण पाहतोय राजन, सलामीसाठी आलेला फलंदाज आपण पाहतोय जयेश, यावेळेस स्ट्राईकसाठी सज्ज आहे. कमबॅक काय असतो, कमबॅकिंग गोलंदाजी काय असते त्याचं प्रत्येक उदाहरण या ठिकाणी मयूर वाघचौरने दिला, परंतु यास इट इज अ वाईड बॉल. अगदीच उजव्या एष्टीच्या अतिरिक्त बाहेरून टाकला गेला चेंडू पंचाने इथे दंडित केले. पंचाने देखील कवायत करण्यास भाग पाडलं जातोय. इथून एक वाईड बॉल येईल आणि या वाईड बॉलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 अंकावरती. सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळत असताना नेहमी या दोन्ही टीमला आपण पाहिलं, दोन्ही टीम तितक्यात ताकदीच्या, दोन्ही टीम बल्लाड आहेत. कित्येक मैदानावरती या दोन्ही टीमला आपण अगदी संघर्ष करताना देखील पाहिलं, परंतु आजच्या मैदानाच्या आतमध्ये या ओम साईराम जय भैरवनाथ मंडळ डोनेवाडी, फ्रेंडशिप चषक डोनेवाडी या नाईट रजनी शृंखलेमध्ये दोन्ही संघ कशा पद्धतीने लढत देतील याच्याकडे तमाम प्रेक्षकांच्या अगदीच नजर लागून राहिल्यात. खूप चांगली गोलंदाजी, त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज तयार स्ट्राईकसाठी जयेश. अद्याप या ठिकाणी बॅट जवळपास आपण पाहिलं जोरदार फिरवले, परंतु चेंडू जवळपास आपण पाहिले ना तर लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू यावेळेस आलाय स्क्वेअरचा मारा. अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल धावसंख्या 9 अंकावरती. पहिले षटक प्रगती पथावरती या ठिकाणी 38 सर्कलचे पाबंदी षटक आहे. खूप चांगले फील्ड एक्सटेंडच्या मागे आपण पाहिलं, विकेट किपर, फर्स्ट स्लिप, अगदीच गल्ली पॉईंट, अगदीच 38 सर्कलमध्ये एक पॉईंट आणि त्यानंतर मिड ऑफ आणि पुन्हा एकदा वाईड बॉल. त्याच्यानंतर आपण पाहिलं एक्सटेंडच्या मागे स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट पॉइंट. अगदीच्या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर खूप चांगले फिल्डिंग या ठिकाणी तैनात केलं संजयनगर टीमनं. पुन्हा एकदा इथे व्हाईट बॉलचा इजाफ आलाय. व्हाईट बॉलच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या 10 अंकावरती. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी, अवांतर धावसंख्या. इथे चांगला फटका कार्पेट लेवलला चेंडूला धाडले जवळपास सेली मिड ऑफ मध्ये. तिथे 38 सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, चेंडूला कॅरी केलं गेलंय. सिंगल मात्र इथून येईल आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 11 अंकावरती. या षटकातील एकंदरीत बॉल झालेत 5. शेवटचा बॉल शिल्लक असेल, शेवटचा आणि अंतिम बॉल या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील शिल्लक असेल. 38 सर्कल बाहेर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन हे क्षेत्र सजवलंय. गोलंदाज मयूर वाघचौरे. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढायचा होता, परंतु इथे पंचाचा षटक क्रमांक 1 संपल्याचा इशारा. एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या 11 धावा. रिदम तोडू नका विनंती करेन. दोन्ही टीम आपण फास्ट केला. मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करायची आहे. फिल्डिंगसाठी सज्ज झाल्या. पण एकदा संजयनगर टीम फील्डमध्ये थोडासा बदलाव. अगदीच गौर कामत एंड कडून गोलंदाजसाठी गोलंदाज सज्ज. यावेळेस रमेश हा गोलंदाज. सांघिक कोर्टीतील दुसरं युनाइट क्रमांक 2 वरती षटक क्रमांक 2 घेऊन येतोय आपल्या फॉलो थ्रो मध्ये. जर आपण पाहिलं ना
तर गोलंदाज सज्ज झालाय रमेश हा गोलंदाज. सामोरा फलंदाज सलामीसाठी आला फलंदाज आपण पाहतोय जयेश. जवळपास त्याच्या बॅटमधून अद्याप मोठा फटका निघाला नाही, परंतु त्याच्याकडनं आशा अपेक्षा आणि आकांक्षा असतील टीम बांसोली संघाला. इथे गोलंदाज इथे मोठा फटका खेळलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. जवळपास चेंडू येतोय लॉंग स्टॉपच्या दिशेनं. सिंगल फाय डबलचा प्रयत्न, रनआउटची संधी कंप्लीट झाल्या. 2 रन्स, 2 रन इज कंप्लीट. चित्त्याच्या चपलाईनं, हरणाच्या गतीनं, हरणाच्या वेगानं वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग. रन्स कंप्लीट झाल्यात 2 आणि 2 धावेच्या मदतीनं 13 या अंकावरती 13 धावा अंकित केल्या जातील. स्कोर कार्ड एकंदरीत जाऊन पोहोचलाय 13 या अंकावरती. 1 बाद 13 लॉस्ट ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. स्वप्न तर मोफतच असतात मित्रांनो, फक्त त्यांचा पाठलाग करताना मेहनती तुम्हाला करावी लागेल. आणि ती मेहनत सध्याच्या घडला करत असताना जयेश हा फलंदाज टीम भानसोलीसाठी. गोलंदाज रमेश पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वरती. इथे लॉ फुटा चेंडू, मोठा फटका बसलाय. चेंडू हवेत. खराब क्षेत्ररक्षण 38 सर्कल मध्ये आपण पाहतोय. शिली मिडॉप मध्ये एक साधा सोपा झेल कॅरी करायचा होता. हा झेल मात्र निश्चितच इथे कॅरी केला जात नाही. इथे मात्र संधी दिले, जीवदान दिले फलंदाज जयेशला, पण तो सिंगल मिळेल. एका धावेनं टीमची टोटल धावसंख्या 14 या अंकावरती. 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावेंचं इथे पाठलाग करायचं, कारण हायस्कोर जी टीम उभारेल त्या टीमला मात्र या ठिकाणी बाय असणार आहे. जवळपास 67 धावा वर्णाई क्रिकेट संघ वर्णे टीमनं मात्र या ठिकाणी उभारल्यात. आत्तापर्यंत त्यांचा सर्वाधिक हाय स्कोर आहे, परंतु निश्चितच तेवढी धावसंख्या कोणी रचेल का? चला बॅट चेंज करायची आहे का? चला जायचंय मैदानच्या आतमध्ये. बॅट चेस केले जाते. टाइमपास करू नका, मॅचचा रिदम तोडू नका प्लीज, विनंती करेन. कारण मॅच कंटिन्यू चालू ठेवायची. जवळपास दुसरा सामना संपला, त्याच्यानंतर 15 ते 20 मिनिटं वाया गेली. जवळपास जो 8चा सामना होता तर जवळपास 9:30 वाजता पहिला सामना चालू झाला. म्हणजे जवळपास तब्बल 1.5 तास या ठिकाणी उशिराने सामन्याला सुरुवात झाल्या. पुन्हा एकदा रमेश बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार झाला. अडथळे तर सर्वांसमोर येत आहेत. आता लढायचं की रडायचं हे मात्र दोन्ही टीमवरती या, परंतु लढाई करत असताना सध्याच्या घडीला टीम बांसोली या सेटचा वाईट बॉल. अगदी जिथे आपण पाहिलं ना, अवांतर धावसंख्येने भर पडले आणि टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतील तब्बल 15 धावा. स्वेअरचा मारा आपण पाहिला. अतिरिक्त धावा इथे दिल्या जात आहेत संजयनगर टीमकडून. थोडीशी खराब गोलंदाजी इथे. पुन्हा एकदा डॉट बॉल. यास अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता. पुढे फ्रंट फुटवरती पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न अपयश पदरात येतोय फलंदाज राजेंच्या. इथून अजून एक डॉट बॉल येईल. डॉट बॉलनं टीमची टोटल धावसंख्या स्थिरावले 15 या अंकावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अद्याप 3 चेंडू बाकी. पुन्हा एकदा वारंवार बॅट हवेत फिरवतोय, पण तो बॅट आणि बॉलचा संपर्क जुळत नाही. एस इट इज अ डॉट बॉल. डॉट बॉलनं मात्र धाव गतीला या ठिकाणी ब्रेक लावला. निश्चितच या ठिकाणी संजयनगर टीमनं प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय का घेतला त्याचं मुख्य कारण आपल्याकडे मजबूत गोलंदाजी आहे आणि आपण कमीत कमी धावसंख्येवरती रोखू हा त्यांचा मानस आणि प्रयत्नही. ते मोठा फटका जरूर खेळलाय, पण तो फटका फसलाय. अगदी जिथे आपण पाहिलं ना, सिंगल फास्ट आले, डबलचा कोणताही प्रयत्न केला जात नाही. एकापेक्षा दुसरं काही मिळणार नाही. आणि 1 अंकानं टीमची टोटल धावसंख्या 16 या अंकावरती. 16 धावा स्कोर कार्डवरती. षटक क्रमांक 2 चालू आहे. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक. पहिल्या षटकात धावा आल्या 11. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज रमेशनं. अद्याप शेवटचा बॉल शिल्लक आहे. जयेश सलामीसाठी आलेला फलंदाज. जयेशला देखील इथे मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय, रोखलंय पूर्णपणे. गोलंदाज तयार. फटके मारतोय, पण तो त्या फटक्यामध्ये तितकीशी ताकद नाही की चेंडू सीमारेषे पलीकडे जातील. काय जबरदस्त चेंडूला कॅरी केले. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये झेल टिपणं खूप कठीण असतं आणि स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये रमेशनं झेल टिपलाय. यावेळेस फलंदाजाचा टिपलाय झेल आणि या खेळाडूचा संपवलाय. अगदीच या गोलंदाजानं खेळ डीजे.
विनंती करा फास्ट खेळायचं. 8च्या सरासरीने आल्या 16 धावा, पहिल्या षटकात आल्या 11, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 5. 2 षटकांचा खेळ फिनिश झाला. स्कोर कार्डवरती धावसंख्या तब्बल 16. शेवटची 2 षटकं अद्याप बाकी आहेत आणि इथून षटक क्रमांक 3 घेऊन आलाय गोलंदाज सज्ज राहुल. स्ट्राईकसाठी फलंदाज न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये सज्ज महेश. चला गेम ऑन करायची. फील्ड सजवा, टाइमपास नकोया. जास्तीत जास्त या ठिकाणी स्वतःचं होम ग्राउंड हे संजयनगर टीमचं आणि स्वतःच्या होम ग्राउंड वरती पण काय टाइमपास चालू आहे. चला फील्ड लावा. इतका वेळ नको. 20 मिनिटाच्या अवधी 4 षटकं आपण संपवायचे आहेत. ही नाईट रजनी, ही डेची स्पर्धा नाहीये मित्रांनो. सहकार्य करा. यास काय जबरदस्त ते तरार चेंडू वेगावरती स्वार होऊन हा चेंडू खऱ्या अर्थाने फेकला होता. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची इथून झाली सांगता. डॉट बॉलची समाप्ती झाल्या. अगदी 16 अंकावरती रोखलंय बानसोली टीमला. बानसोली टीम सध्या ते घडल्या मैदानच्या आतमध्ये चाचपडत खेळताना आपण पाहतोय. मैदानच्या आतमध्ये पहिले चेंडूवरती खऱ्या अर्थानं षटकार टोकला होता. त्याच्यानंतर शांत ठेवण्याचं काम संजयनगर टीमच्या प्रत्येक गोलंदाजानं केलं. तिसरं षटक प्रगतीपथावरती या लगातारचा दुसरा चेंडू इथून येईल डॉट. अगदी स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतो राजनकडनं अपेक्षा आहेत. आकांक्षा, आशा आणि आकांक्षा या खेळाडूवरती अगदीच्या ठिकाणी असतील त्या बानसोले टीमच्या. पण तो बानसोले टीम निश्चितच या ठिकाणी थोडीशी खराब कामगिरी. गोलंदाजाने यशस्वीरित्या गोलंदाजी केली. प्रत्येक चेंडू या ठिकाणी यशस्वीरित्या गोलंदाजांनी हाताळलाय. कामयाब झालेत गोलंदाज, यशस्वी ठरलेत संजयनगर टीमचे गोलंदाज. कौतुकच पात्र मात्र गोलंदाज. बॅटची लिडिंग एज आणि चेंडू जवळपास विकेट किपरच्या हातामध्ये. इथून बॅटची राडार मध्ये चेंडू होता परंतु बॅटची लिडिंग एज लागल्याने चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एका विकेटचं पतन आणि फलंदाज होईल इथून बाद. आतमध्ये युनाइट क्रमांक 5 वरती आलाय. मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय शशिकांत जाधव ऑन स्ट्राईक. अगदी स्कोर कार्ड वरती धावसंख्येचा विचार केला तर अवघ्या 16 धावा. चौथा चेंडू इथून फेस करेल गोलंदाज राहुल. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत 3 चेंडू मागे एकी धाव इथे खर्च केली नाही. लाजवाब गोलंदाजी. भेदक मारा, तिखट मारा, जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय अक्षरशः बानसोली टीमला. इथे हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, ओव्हर थ्रो. काय घडलं मैदानच्या आतमध्ये. सिंगल होती परंतु त्या सिंगलला डबल मध्ये तब्दील करण्याचं काम इथून केलंच गेलंय आणि इथून मात्र रन्स कंप्लीट केले जात आहेत. तर 2 यस या ठिकाणी अंपायर सांगतायत की या लेग बाईकच्या या धावा आहेत आणि 2 धावेच्या साहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या 18 या अंकावरती. 18 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती इथून जोडल्या गेल्यात. आपण पाहतोय ओम साईराम जय भैरवनाथ मंडळ डोनेवाडी, फ्रेंडशिप शिक्षक डोनेवाडी 2024 पर्व पहिलं. दिमागदार 16, दिमागदार आयोजन, अतिशय चांगली स्पर्धा, यशस्वी स्पर्धा या ठिकाणी होताना आपण पाहतोय. परंतु या स्पर्धेमागे मेहनत खूप आहे मित्रांनो. गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून आता कसं आणि ती मेहनत इथे दिसून येते. अगदीच जय भैरवनाथ क्रिकेट संघ डोनेवाडी
अगदी 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक प्रगती पथावरती. ऐकूयात डीजे मास्टर कडून. आपण त्यासाठी इथून आला डॉट बॉल. एकच संज्ञान भांसोली टीम साठी. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती दोस्तों, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ती कोशिश मात्र या ठिकाणी करावी लागेल. अगदी त्या ठिकाणी कोशिश करावी लागेल. निश्चित मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर. या ठिकाणी प्रयत्नाला यश मिळत नाहीये. इथून मात्र चेंडू हातात आहे, परंतु वाईड बॉल. अगदी चेंडू हातात आहे, तशी साईड चेंज नसणार आहे. याची दोन्ही पंचांनी दक्षता घ्या. अगदी दोन्ही आमचे ऑफिशियल पंच अगदीच मैदानाच्या आतमध्ये आहेत. वाईड बॉल. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असणार आहे वडगाव पक्ष अगदी चावणी. दोन्ही संघनायक आपण टॉस साठी या. दोन्ही संघनायक टॉस साठी यायचं. चेंडू जर का विकेट किपरच्या हातामध्ये राहिला, बॉल डॉट आल्यानंतर तर धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न करतो. जर चेंडू विकेट किपरच्या हातातून सुटला तर मात्र आपणास या ठिकाणी धाव घेण्याची संधी असेल, मुभा असेल. आयोजक स्ट्रिक आहेत. आयोजकांचे नियम स्ट्रिक आहेत. कंपल्सरी चेशिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. इथे मात्र पुन्हा एकदा वाईड बॉल. अवांतर धावसंख्येने भर पडते. गोलंदाजीत थोडीशी कमतरता जाणवते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय एकंदरीत 2300 अंकावरती. 3.2 चेंडूचा खेळ संपलाय. इथे आता विचार विनिमय करण्यास भाग पाडले जात आहे. प्रयत्न करा. प्रयत्न केला तर नक्कीच या ठिकाणी धावा येऊ शकताय टीम बांसोलीसाठी. चांगली गोलंदाजी झाले. कमबॅक जरूर करून दिलाय मागील दोन्ही गोलंदाजांनी, रमेशनं आणि राहुलनं. तशीच गोलंदाजी करावी लागेल ती यावेळेस सागरला देखील. वारंवार बॅट हवेत फिरवतोय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क जुळत नाहीये. पुन्हा एकदा वाईड बॉल आणि इथे वाईड बॉलची हॅट्रिक केली जाईल. इथे वाईड बॉलची हॅट्रिक सागरच्या माध्यमातून. इथे हा तिसरा चेंडू वाईड फेकलाय आणि वाईड बॉलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या 24 धावा. शेवटचे षटक प्रगती पथावरती. काही चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. चला या वडगाव संघाला एक टॉस साठी यायचं. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच या ठिकाणी टॉस साठी या. वडगाव टीम आणि येत असताना आपला प्रवेश देखील निश्चित करायचं. तसेच विनंती करून चावणे टीमचे संघनायक आपण देखील टॉस साठी या. चावणे टीम या ठिकाणी उपस्थित आहे, परंतु वडगाव टीमचे संघनायक या आपण टॉस साठी लगेचच. इथे बॅटना हलक्या हाताने या ठिकाणी कडा घेतले. चेंडू स्कोले क्षेत्ररक्षकाकडे जाईल. मिळेल मात्र एक धाव. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाहीये आणि 1 अंकाने टीमची टोटल धावसंख्या 25 अंकावरती. सातत्यानं चांगला खेळ या ठिकाणी राहिला आहे संजय नगर टीमचा. जरूर मागील 3 चेंडू स्वेर आले, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा एक सिंगल धाव आणि टीमची टोटल धावसंख्या 25 अंकावरती.
गोलंदाजांना खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत, कमबॅकिंग गोलंदाजी. कुठेतरी वाटवतं मैदानच्या आतमध्ये एक चांगला सामना पाहायला मिळेल, परंतु इथे जवळपास कुठेतरी लॉ स्कोरिंग चा सामना हा पाहायला मिळतोय. स्कोर थोडासा या ठिकाणी कमी लगावलाय. पहिले चेंडूवरती षटकार जरूर आला होता. इथे मोठा फटका, जोरदार प्रहार बॅटच्या रडार मध्ये चेंडूला तोडले आर पार सीमा पार. हा येतोय 6 धावांसाठी ब्रँडेड आणि दरीदार. आणि इथून टीमची टोटल धावसंख्या 31 अंकावरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठा फटका आखवतो लाईन केल्याचा प्रयत्न, सिंगल मात्र या ठिकाणी रोखू शकत नाही. इथे दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि फंबल झालाय. रनआउटची संधी आणि इथे मात्र बॅक टू द डगआउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथून मिळेल विकेट. डीजे षटक आणि शेवटचा बॉल. 3.5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू इथून शिल्लक. स्कोर कार्ड वरती धावसंख्या तब्बल 32 धावा. इथून गोलंदाज तयार. इथे मोठा फटका, चांगला फटका, चेंडूला हुक केला, भेटून द गॅप, चेंडू होईल फरार. संघर्ष तो निर्माण केलेला हा संघर्षमय चौकार. शेवटच्या चेंडूला
थँक्यू पवार सर. टार्गेट सेट करण्यात आलंय. आपण पाहतोय दुसऱ्या सत्राला इथून होते सुरुवात. 37 या धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलंय. रमेश आणि मयूर ही जोड सगळे आपण पाहतोय मैदानात दाखल झाले. पहिलाच चेंडू आहे. फुल टॉस आपण पाहतोय. फुल टोल वसूल केलाय पहिल्या चेंडूवरती. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू पर्यंत येऊन पोहोचला आहे. चेंडूची फेकी झाली आणि तोपर्यंत यशस्वी 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. 37 धावा बनवायच्या आहेत. खरं तर फार मोठं आव्हान नाही आहे, परंतु आपण पाहतो ना क्रिकेटमध्ये कोणतंच आव्हान त्याच्यावरती आपण ठाम खात्री देऊ शकत नाही की आम्ही हे आव्हान चेस करू शकतो, कारण संपूर्णपणे अनिश्चितता ठासून भरलेली आहे क्रिकेटच्या विश्वामध्ये. पहिला चेंडू आपण पाहतोय. रमेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू होता. 2 धावा यशस्वी पूर्ण झाल्या. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कलात्मक फटका. हलक्या हाताने फक्त चेंडूला स्टेअर केलं गेलं. मिड विकेटचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि पुन्हा एकदा रनिंग बिटवीन विकेटच्या माध्यमातून या 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज आहे राजन. चला चावणे आणि वडगाव नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला स्पर्धेचा नियम आहे की टॉस करायला येताना आपण आपले प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. जी प्रवेश फी आहे ती आपण या ठिकाणी पहिला आयोजकांना सुपूर्द करा, त्यानंतर आपला टॉस केला जाईल. 2 खेळाडू आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर आहेत. मिड विकेट क्षेत्रामध्ये एक खेळाडू आहे, एक खेळाडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये चांगली बॅटिंग आपल्याला खरं तर पाहायला मिळते. आपल्या होम ग्राउंड वरती संजय नगर संघ टॉस जिंकला होता. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलं. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, त्यानंतर चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण आपल्याला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळालं. 36 या धावसंख्येवरती खरं तर थांबवण्यामध्ये आलं टीम भानसोली या संघाला. आणि आता 37 या धावसंख्येची गरज असताना आपण पाहतोय चांगली सुरुवात खरं तर आपल्याला दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. रमेश आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय मयूर ही जोड साखळी आहे. मला असं वाटतं एक खेळाडू डावखुऱ्या हाताचा असेल आणि एक उजव्या हाताचा बॅटर आहे. आणि ही जोड साखळी खरं तर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात आतापर्यंत पाहिली. 37 धावसंख्येची गरज आहे. बऱ्याचशा महिला सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वच महिलांचा आपण खरं तर या फ्रेंडशिप चषक डोणेवाडी या पहिल्या पर्वामध्ये खरं तर सहर्ष स्वागत करूया. बरेचसे क्रिकेटचे दर्दी रसिक फक्त संजय नगरच्या या सगळ्या महिला आहेत आणि मला असं वाटतं संजय नगरचा सामना बघण्यासाठी ते आवर्जून उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर बरेचसे क्रिकेटचे दर्दी रसिक आहेत मैदानाच्या आपल्या चारी बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सगळ्यांचं आपण खरं तर या स्पर्धेमधून स्वागत करूया. मयूरचा मोठा फटका. बॅटचा स्पीड होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणता संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. राजनचं कौतुक करायला पाहिजे. पहिल्या 2 चेंडूंवरती हलकेसे प्रहार चढवले होते आणि त्यानंतर मात्र हे प्रहार थांबवण्यामध्ये त्याला यश आलंय. धावफलक आपण पाहतोय तर आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 5 या अंकावरती. मोठा देखणा फटका. स्वीट व्हॉइस आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाणार सीमा रेषा पलीकडे. मयूर वाघचौरेच्या आहे हा खेळाडू. अजून एक देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला असता. आउटसाइड ऑफ स्टंप खोलवर टाकलेला चेंडू होता. पंच सांगतात की आउटसाइड ऑफ स्टंप आहे आणि यस फेअर डिलिव्हरी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो ना पहिल्या षटकाचा खेळ होतो या ठिकाणी समाप्त. 37 धावसंख्येची गरज असताना आपण पाहतोय संजय नगर संघ सलामीची जोड सकडी मैदानामध्ये चांगली बॅटिंग करत असताना धावफलक जाऊन पोहोचले आता बिनबाद 11 या अंकावरती.
ज्या प्रकारची भानसोलीने सुरुवात केली होती ना, अगदी तशाच प्रकारची सुरुवात या ठिकाणी संजय नगर संघ करताना पाहायला मिळतोय. भानसोली संघाने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मयूरच्या गोलंदाजीवरती एक षटकार मारला होता आणि 11 धावा कव्हर केल्या होत्या. आणि या ठिकाणी आपण पाहतोय मयूरने सुद्धा एक षटकार खेचलाय आणि 11 धावा आपल्याला पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळतात. समीकरणाचा आपण जर विचार केला तर जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 26 या धावसंख्येची गरज असेल. 18 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज असेल. मी नेक्स्ट मॅच साठी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतो. टीम चला, एका संघाला री एंट्री या ठिकाणी उपलब्ध आहे. जर कोणत्या संघाला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल हरलेल्या संघाला, तर आपण आपलं नाव या ठिकाणी नोंदवू शकता. किरण आहे गोलंदाजी मार्क वरती. आपण पाहतोय दुसरं षटक खरं तर आता हाताळण्याची जबाबदारी आहे. आणि हे दुसरं षटक आहे ना, खरं तर खूप जबाबदारीचं आता षटक असेल. कारण या सामन्याचा आपण विचार केला तर आतापर्यंत समान स्थितीमध्ये खरं तर ही मॅच आहे. कोणता संघ पुढे जाणार, परंतु अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय फुलटॉस चेंडू होता. वाईडिश लॉंगॉनचा खेळाडू चेंडू खाली येतोय. वन टॅप चेंडूला कव्हर करतोय, गॅदर करतोय. कलेक्शन चांगला आहे आणि फक्त एकच धाव्या चेंडूवरती खर्च होताना आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा आपण पाहतोय. समान स्थितीमध्ये खरं तर ही मॅच आहे. इथून कोणता संघ खरं तर पुढे जाईल याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलं असेल. कारण फार मोठं खरं तर आव्हान नाही आहे. आणि या आव्हानाला चेस करत असताना आपण पाहतोय संजय नगर संघाची सुरुवात निश्चितपणे चांगली झाली, परंतु हीच सुरुवात अगदी शेवटपर्यंत त्यांना सातत्य टिकवणं आता खूप गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय किरण आता आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फुलटॉस, लोअर फुलटॉस चेंडू होता आणि नियम आहेत. या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन तुम्हाला डोक्यामध्ये ठेवूनच खरं तर क्रिकेट खेळायचं असतं. आणि आता तो कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं संजय नगर संघासाठी खूप आता महत्वाचं असेल. अजून एक खोदोल टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या चेंडूला त्या ठिकाणी स्टेअर केलं. पॉइंटचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचतो. एक धावा चेंडूवरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. शॉट 13 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही गरज आहे ती 24 या धावसंख्येची. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 15 चेंडू आणि 24 या धावसंख्येची गरज आहे. समान स्थितीमध्ये मॅच आहे. 1-2 मोठे फटके या मॅचचा रिझल्ट खरं तर क्लिअर करणारे असतील. 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो शफल झाला होता फुलटॉस चेंडू आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र अतिरिक्त 3 धावा खर्च होतात आणि रमेशच्या बॅट मधून हा येतोय चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने आता धाव फलक जाऊन पोहोचला असेल ते 17 या अंकावरती. डीजे पाहायला मिळते बघा. चांगली बॅटिंग होते. बॅकहँड एरियामध्ये त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड विकेटचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचला. 1 धाव पूर्ण. दुसरा धाव संख्येचा प्रयत्न आणि तो सुद्धा पूर्ण होताना पाहायला मिळतोय. म्हणजे आता खरं तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळायला सुरुवात केली या दोन्ही फलंदाजाने. त्यांना माहित आहे की मोठे फटके आम्हाला मारून देत नाही ते गोलंदाज, परंतु अशा परिस्थितीमध्ये आम्ही जर एकेरी दुहेरी धावसंख्येकडे प्राधान्य केलं तर आम्ही सहजरित्या ही मॅच जिंकू शकतो. आणि खूप चांगल्या प्रकारचा एक प्रामाणिक प्रयत्न आपल्याला या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाजाचा आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी निश्चितपणे मैदानामध्ये चालू आहे, परंतु थोडं क्षेत्ररक्षकाकडून आपल्याला सपोर्ट होणं गरजेचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पहिला गडी बाद होतोय. रमेशला या ठिकाणी माघारी परतावं लागेल. आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कोणत्याच प्रकारची चुकी नाही आणि
19 या धावसंख्येवरती संजय नगर संघाचा आपण पाहतोय, तर पहिला गडी होतोय बाद. बारा चेंडू आणि गरज आहे ती 18 या धावसंख्येची. टीम संजय नगर या संघाला नवीन बॅट्समन मैदानात आता दाखल झालाय, समीर. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो, तिसऱ्या क्रमांकाचा आता गोलंदाज आहे मयूर. जबाबदारीचं खरं तर हे षटक आहे. समान स्थितीमध्ये मॅच आहे, चांगली कामगिरी करणं अपेक्षित आहे, कारण तुमच्याकडून होणारी प्रत्येक चुकी तुम्हाला आता पराभवाच्या दिशेने घेऊन जाणारी असेल. आणि खरं तर या चुका तुम्हाला आता सुधाराव्या लागतील. जर काय तो चौकार गेला नसता तर या सामन्याचं चित्र काहीतरी आता आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु अजूनही मॅच नक्की कोणत्या संघाच्या बाजूने जाणार याकडे खरं तर आता आपल्याला पाहावं लागेल, कारण 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती 18 धावसंख्येची. म्हणजे प्रत्येक षटकामागे आता 9ची सरासरी तुम्हाला राखावी लागेल. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आता आहे मयूर. ऑन स्ट्राईक सुद्धा मयूर बॅट्समन आहे. डावखुरा आताचा हा बॅट्समन. पहिलाच चेंडू आपण पाहतोय, आक्रमण चढवलं गेलंय, चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. मयूरच्या बॅटमधून आलेला हा दुसरा दर्जेदार ब्रँडेड षटकार. डीजे पाठवले. परंतु जेव्हा जेव्हा चांगले चेंडू आले तेव्हा त्या चांगल्या चेंडूंवरती मात्र त्याने एकेरी दुहेरी धावसंख्या त्या ठिकाणी आपल्या संघासाठी उपलब्ध करून दिली. या सगळ्या क्रिकेटमधील ना तंत्रशुद्ध गोष्टी असतात. या तंत्रशुद्ध गोष्टींचा अगदी पुरेपूर फायदा उठवला खरं तर टीम संजय नगर संघाच्या मयूरने. धावफलक आता जाऊन पोहोचला असेल ते 31. अजून एक देखील फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग लेग फाईन लेग बाउंड्री लाईन आता क्लिअर केली जाते. मयूरच्या बॅटमधून आलेला हा अजून एक दर्जेदार चौकार.
का बघा, बुद्धीचा वापर खरं तर केला गेलाय त्या ठिकाणी. मयूरला माहित आहे की प्रत्येक चांगल्या चेंडूला त्याने सन्मान दिलाय आणि प्रत्येक खराब चेंडूवरती मात्र आक्रमण चढवलंय आणि ही एका चांगल्या खेळाडूची खरं तर ओळख आहे. स्वतः कॅप्टन आहे. टॉस जिंकल्यानंतर मात्र त्याने निर्णय घेतला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा. चांगली कामगिरी. पहिल्या गोलंदाजा सुरुवात मात्र चांगली करून दिली. स्वतः मयूर होता गोलंदाजी मार्कवरती. ऑफ द मॅच आमच्या ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतील की कोणता खेळाडू आहे. चला, मयूर वाघचौरे हाच ठरतो या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच, या सामन्याचा हिरो, या सामन्याचा शिल्पकार, या सामन्याचा नायक. अगदी 100% योगदान. लीडिंग फ्रॉम द फ्रंट. मी पहिलाच म्हटलं होतं की कॅप्टन समोरून येऊन नेतृत्व करणं काय असतं ना, हे त्याने दाखवून दिलं. आपल्या घरच्या मैदानामध्ये खेळणं हे खूप कठीण असतं. बऱ्याच वेळा आपण हातामध्ये माईक भेटला की वारंवार एका गोष्टीचा उल्लेख करत असतो की होम ग्राउंड, होम ग्राउंड, होम ग्राउंड. परंतु त्याच होम ग्राउंडवरती आपण जर विचार केला तर आपल्या गावचे बरेचसे रसिक असतात, बरेचसे क्रिकेटचे चाहते असतात आणि आज या ठिकाणी संजय नगर संघाच्या बऱ्याचशा महिला सुद्धा उपस्थित आहेत आणि त्या सगळ्यांच्या समोर एक चांगली कामगिरी करणं खूप गरजेचं आहे आणि ती चांगली कामगिरी पूर्ण संजय नगर संघाच्या माध्यमातून